श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. सर्वप्रथम सर्व सुवासिनींना व माता भगिनींना वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. 29 जून 2026 रोजी वटसावित्री पौर्णिमा ही आलेली आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी, संतती संपत्ती मनोकामना पूर्तीसाठी सुवासिनी वटसावित्री पौर्णिमेचं व्रत करतात, पूजा करतात, उपवास करतात. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. वडाचे झाडाचे दीर्घायुष्य, संतती, कुटुंबाच्या वृद्धीचे प्रतीक मानले जातं. कारण वडाच्या झाडाचे आयुष्य इतर झाडांच्या तुलनेत जास्त असतं आणि म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाचे मनोभावे पूजन केलं जातं. शिवाय वडाच्या झाडामध्ये शिवतत्व सामावलेलं आहे. शिवाचं स्मरण करून, या वडाच्या झाडाचे पूजन करून, सावित्री आणि सत्यवान यांचं स्मरण करून सुवासिनींनी या दिवशी पूजन करावं, उपवास करावा. तर यावर्षी वटसावित्री पौर्णिमेचे पूजा वडाचं पूजन शास्त्रोक्त मंत्रासह कसं करावं, ही पूजा कशी करायची आहे, याचा मुहूर्त कोणता आहे, वडाच्या झाडाचे पूजन अभिषेक कसा करावा, वडाच्या झाडाला सूत गुंडाळताना प्रदक्षिणा मारताना कुठला मंत्र म्हणावा, सती पूजनाचं, तसेच या दिवशी कोणती आध्यात्मिक सेवा करायची आहे, कोणते स्तोत्र मंत्र पठण करायचे आहे, अशी सर्व माहिती आपण आज बघणार आहोत. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पूजेचा मुहूर्त काय आहे, पूजा आपल्याला कशी करायची आहे. 29 जून रोजी पौर्णिमा आहे. या दिवशी आपल्याला सूर्योदयापासून तर ते साधारणतः दुपारपर्यंत पूजा करण्याचा प्रयत्न करा. सकाळी 6:23 दुपारी 1:03 अत्यंत शुभ मुहूर्त आहे. आपल्या जवळपासचे कुठेही वडाचे झाड असेल तर त्या ठिकाणी जाऊन वडाच्या झाडाची विधिवत पूजा करावी. वटसावित्री पौर्णिमेची ही पूजा आपण करावी. समजा जवळपास जर तुमच्या कुठेही वडाचं झाड नसेल तर आपण आपल्या घरात करा. ज्यांना अगदीच अशक्य आहे त्यांनी संध्याकाळी पूजा करा. आणि जर मात्र फक्त पूजा ही चुकवू नका. वटसावित्री पौर्णिमेच्या तिथीला खूप महत्त्व आहे, पूजेला देखील खूप महत्त्व आहे. घरात जर आपण पूजा करणार असाल तर कुठूनही वडाच्या झाडाची फांदी वगैरे तोडून आणायची असं काही करू नका. कारण या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करतो, त्याची फांदी तोडणं अत्यंत चुकीचं आहे. थोडासा शोध घ्यावा, आपल्याजवळ आपल्याला वडाचे झाड मिळून जाईल, त्या ठिकाणी जाऊनच आपण पूजा करावी. वडाच्या झाडामध्ये शिवतत्व अधिक प्रमाणात सामावलेलं असतं. आपण पाहिलं असेल वर्षानुवर्ष वयाचं वडाचं झाड आपल्याला मिळत असतं, म्हणून ते एक दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं. तसंच कौटुंबिक वृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच संतती प्राप्तीसाठी, आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी भगवान शिवाचं स्मरण करून शिवतत्व सामावलेल्या या वडाच्या पवित्र झाडाची पूजा या दिवशी महत्त्वाची मानली जाते. ज्यामुळे अखंड सौभाग्य, दीर्घायुष्य, संतती संपत्ती, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आता आपण बघूया की वडाच्या झाडाचं पूजन विधिवत कसं करावं, शास्त्रोक्त मंत्रासह कसं करावं. यासाठी आपल्याला काही पूजा साहित्य लागेल. त्यामध्ये प्रामुख्याने धूप, दीप, अगरबत्ती, दिवा, फळे, त्यामध्ये प्रामुख्याने 5 आंबे घ्यावीत, सूत घ्यावं. वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी हळद, कुंकू, अक्षदा, शुद्ध जल, पंचामृत, सौभाग्य अलंकार इत्यादी साहित्य आपल्या जवळ घेऊन बसायचं आहे. वडाच्या झाडाजवळ जिथे आपण पूजन करणार असाल त्या ठिकाणी सर्व साहित्य घेऊन या दिवशी सकाळी लवकर उठा, अभ्यंग स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा, नवीन वस्त्र परिधान करा. नेहमीप्रमाणे पूजेची सुरुवात शुद्ध तुपाच्या दिव्याच्या पूजनानं करायचे आहे. दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहायचे आहे. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षतम समर्पयामी असे म्हणून दिवा प्रज्वलित करताना काळजी घ्यावी की वडाच्या झाडाला कुठलीही इजा होणार नाही. बऱ्याच वेळेला काळजी घ्यावी. आपण गुंडाळलेले सूत देखील ते पेट घेण्याची शक्यता असते, तेवढी काळजी आपण अवश्य घ्यावी. आपल्या कपाळाला हळद कुंकू लावून
चंदनश्च महत् पुण्यं पवित्रं पापनाशनम आपदामपहरते नित्य लक्ष्मीष्टतिशी सर्वदा. आता संकल्प आपण करायचा आहे. 2 पळी पाणी घ्यायचं आहे. हळद, कुंकू, अक्षदा, एखादं फूल घ्यावं. मनोमन भगवान शिवाचं स्मरण करा आणि म्हणायचं, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी, पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, कुटुंबाच्या आरोग्य शांततेसाठी, सुखासाठी मी वटसावित्री पौर्णिमेचं हे व्रत करत आहे, हा उपवास करत आहे, वडाच्या झाडाचं पूजन करत आहे. यथाशक्ती मी ही पूजा करत आहे. ही पूजा स्वीकारावी अशी विनंती करायची आहे आणि हातातील पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. पाणी दुसऱ्या एखाद्या झाडाला अर्पण करायचं आहे. यानंतर गणपती बाप्पाचं पूजन करायचं आहे. 3 ज्या सुपाऱ्या आपण घेतल्या आहेत त्या सुपाऱ्या, आपल्याकडे बाप्पाची मूर्ती असेल तर आपण मूर्ती पण घेऊ शकतो. मूर्ती किंवा सुपारी कोणतीही चालेल. ताम्हणामध्ये घ्यायची आहे. गणपती बाप्पाला शुद्ध जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्ध स्नान घालावं. ओम श्री महागणपते नमः. स्नानम समर्पयामी. मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. पूजेच्या ठिकाणी एखादा चौरंग घ्यावा, त्यावर स्वच्छ वस्त्र घ्यावं, त्यावरती अक्षता ठेवाव्या. आसन म्हणून आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी स्थापित करावी. कापसाचे 2 वस्त्र करा. ओम श्री गणपतये नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी असे म्हणून अर्पण करावे. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. हे झालं गणपती बाप्पाचं पूजन. आता दुसरी सुपारी घ्यायची आहे, सत्यवानाची सुपारी. ताम्हणामध्ये सुपारी घ्या. शुद्ध जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं आहे. सुपारी स्वच्छ पुसून चौरंगावरती थोड्याशा अक्षता खाली ठेवा. त्या ठिकाणी सुपारी स्थापित करायची आहे. गंधाक्षता फुलं अर्पण करावी. त्यानंतर तिसरी जी सुपारी आहे सती मातेची आहे, सावित्रीची सुपारी, ती घ्यावी. ती ताम्हणामध्ये घ्या. शुद्ध जलानं पंचामृतानं आणि पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालावं. सुपारी स्वच्छ पुसून घ्यावी. चौरंगावरती सत्यवाना शेजारी डाव्या हाताला सत्यवानाच्या डाव्या बाजूला ही स्थापित करा. या सुपारीला म्हणजे सती मातेला हळद, कुंकू, फुलं, अक्षता अर्पण करा. सती मातेचं स्मरण करा. या दिवशी सती माता म्हणजे सावित्री, जी आपल्या पतीविषयी निष्ठा होती, या निष्ठेचे स्मरण केले जातं, कारण तिनं मृत्यूच्या पाशातून आपल्या पतीला परत आणलं होतं. सौभाग्य अलंकार अर्पण करावे. हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करावीत. अशा पद्धतीने गणपती बाप्पाचं सत्यवान सावित्रीचं पूजन केलं. आता वडाच्या झाडाची पूजा कशी करायची आहे? या दिवशी वडाच्या झाडाच्या पूजनाला खूप महत्त्व आहे. विधिवत पूजन करा. शांत चित्तानं, एकाग्र चित्तेने वडाच्या झाडाचं पूजन करायचं आहे. वडाच्या झाडाच्या मुळाजवळ प्रथम थोडंसं पाणी व्हायचं आहे, मग पंचामृत व्हायचं आहे. पुन्हा शुद्ध जल अर्पण करा. नंतर वडाच्या झाडाच्या मुळाशी पळीपळीने शुद्ध जल अर्पण करायचं आहे आणि एक वेळेस पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे. झाडाला अभिषेक करावा. आता बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी खूप गर्दी असते. अशा वेळेला आपण फक्त वडाच्या झाडाच्या समोर बसून पुरुष सूक्त 1 वेळा पठण केलं किंवा श्रवणही केलं तरीही चालेल. भगवान शिवांचं स्मरण करायचं आहे. पुरुष सुक्तानं अभिषेक झाल्यानंतर कापसाची 2 वस्त्रे वडाच्या झाडाला अर्पण करायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायचे आहे. पंचोपचारे पूजा करायची आहे. धूप दीपानं ओवाळायचं आहे. नैवेद्य दाखवायचा आहे. दूध साखरेचा नैवेद्य आपण दाखवू शकतो. आपण जी फळे आणलेली असतात, आंबे असतात, ते अर्पण करा. यानंतर आरती करायची. आरती झाल्यानंतर वडाच्या झाडाला सूत गुंडाळायचा असतो. हे गुंडाळताना जो धागा असतो तो धागा तिहेरी करायचा. तिहेरी धाग्याचं हे जे सूत असतं ते वडाच्या झाडाला गुंडाळायचं आहे. साधारणतः 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा. सूत गुंडाळून झाल्यानंतर पुढील मंत्र म्हणायचा आहे. अवैधव्यं चम सौभाग्यम देहि त्वं ममं सुव्रते पुत्राणां पौत्राश्चम सौख्यम ग्रहणाध्यम नमोस्तुते. हा मंत्र म्हणून
हा मंत्र म्हणून झाल्यानंतर वडाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं, नमस्कार करायचा. आता सावित्री मातेचं सत्यवानाचं स्मरण करायचं आहे आणि पुढील मंत्र म्हणायचा. सावित्री ब्रह्मावादिनी सर्वदां प्रिय भाषिणी तेन पाहि दुःख संसार सागरात अवियोगी यथा देवं सावित्र्यां सहित हे अवियोगम तथास्माकं भयातं जन्म जन्मनी. हा मंत्र पठण केल्यानंतर 5 सुवासिनींनी ओटी भरावी. त्यात आंबे द्यावेत, गहू द्यावेत, हळद कुंकू लावून त्यांचं पूजन करावं. अशा पद्धतीने विधिवत पूजा करायची आहे. संध्याकाळच्या वेळेला सत्यवान सावित्री यांची कथा ऐकायला विसरू नका. उपवास जो करायचा असतो तो याच दिवशी करायचा. दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा. ज्यांना ज्यांना जमेल त्या पद्धतीने उपवास करा. फळाहार करून अगदीच शक्य आहे, पण आपण उपासना करा. या दिवशी उपवास करायचा आहे. काही सेवा, स्तोत्र, मंत्र पठण अवश्य करावं. त्यामध्ये प्रामुख्याने भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं 108 वेळा पठण करा. माता लक्ष्मीचा मंत्र ओम श्रीम नमः आणि 108 वेळा पठण करा. भगवान शिवांचा मंत्र पठण करायचा किंवा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वंदनान् मृत्युर्मोक्ष यमामृतात् या मंत्राचा 108 वेळा पठण करायचा आहे. यातील जमेल तेवढी सेवा आपण मनोभावे करावी. आपल्या घरात शांतता ठेवायची आहे आणि भांडण तंटा होऊन द्यायचा नाही. पूजा करत असताना घाई करू नका, गडबड करू नका. या दिवशी जमेल तेवढं दान करावं, अन्नदान करावं. गरजू भिकारी याचक यांना यथाशक्ती दान करा. तर अशा पद्धतीने या वर्षीची वटसावित्री पौर्णिमा आपण शास्त्रोक्त मंत्रासह वडाच्या झाडाची पूजा करा. अशा पद्धतीने सावित्री सत्यवानाची पूजा करा. भगवान शिवाच्या कृपेने, स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांना अखंड सौभाग्य प्राप्ती हो. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण हो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. आणि मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.